नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आज रात्रीपासून 110 वर्षानंतर रक्षाबंधनाचा दुर्मिळ योगायोग आला आहे. 6 राशी होणार आहे करोडपती. हो मित्रांनो, नमस्कार. स्वतःमध्ये एक असलेली शक्तिशाली दुर्मिळ योग असणार आहे आणि 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी जर तुम्ही व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार असलेल्या शुभ मुहूर्तावरती उपाय केले तर माझ्यावर विश्वास ठेवा मित्रांनो, ही कामे परत केल्याचे तुम्हाला कोट्यवधी पटीने फळ मिळणार आहे. तर भक्तांनो, आपल्या धार्मिक शास्त्रामध्ये असे काही उपाय सांगण्यात आले की जर तुम्ही 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी हे उपाय केले तर तुमच्या जीवनातील सर्व प्रकारच्या संकटापासून, दुर्दैवापासून आणि गरिबीपासून मुक्तता मिळेल. पण तुमच्या आयुष्यातील तुम्हाला धन समृद्धी कशी मिळेल ते दिसेल असे मानले जाते. जेव्हा तुमचे नक्षत्र शुभ योगा जेव्हा तुमच्या राशीमध्ये नक्षत्र योग शुभ योग तयार होतो तेव्हा मंगळ, सूर्य, राहू, केतू या ग्रहांचे सेनापती समोरासमोर असतात असे म्हटले जाते. जेव्हा जेव्हा नक्षत्र योग तयार होतो तेव्हा त्यावेळी सर्व नवीन शक्तीचा प्रभाव जवळजवळ नगण्य होतो आणि तुम्ही नक्षत्र योगादरम्यान कोणताही उपाय केला तर तुम्हाला त्याचा तात्काळ फायदा मिळतो. आणि जर तुम्ही योग्य वेळी त्याचा उपाय केला तर जो आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तर भक्तांनो तुम्हाला त्याचा फायदा कोट्यवधी पटीने मिळणार आहे. तर भक्तांनो, तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहाल की नक्षत्र योग तयार होतोच, म्हणजे सकाळी 10:02 नक्षत्र योग तयार होताच मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगतो की या काळात नकारात्मक शक्तीचा प्रभाव खूप लवकर पडू शकतो, कारण यावेळी भद्र ऋतूची सावली देखील असेल. म्हणूनच सर्व तांत्रिक वर्षभर रक्षाबंधनाच्या दिवशी या नक्षत्र योगाची अधिरीतीने वाट पाहत असतात आणि हा दिवस येताच रात्र पडताच त्यांची पूजा आणि तांत्रिक विधी सुरू करतात. तर भक्तांनो, असे म्हटले जाते की नक्षत्र योग ग्रह संक्रमणाच्या दिवशी केलेली पूजा कधीही व्यर्थ जाणार नाही आणि ती अपयशी ठरू शकणार नाही. रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही कोणताही उपाय केला तरी तुम्हाला नक्कीच फायदा होईल. हो मित्रांनो, आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला त्या महान उपायाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्याचा उल्लेख आपल्या धार्मिक शास्त्रामध्ये करण्यात आलेला आहे. आणि हो मित्रांनो, जर तुम्ही हे उपाय सांगितल्याप्रमाणे योग्य पद्धतीने केले असेल तर माझ्यावर विश्वास ठेवा, तुमचे नशीब बदलण्यास जास्त वेळ लागणार नाही आणि तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ लवकरच मिळेल. शिवाय तुम्ही सुरू केलेलं प्रत्येक काम यशस्वीरीतीने पार पडेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अचूक आणि संपूर्ण माहिती देणार आहोत जी तुम्हाला रक्षाबंधनाच्या दिवशी नक्षत्र योग भद्र दरम्यान भद्रा काळ माहीत असायला हवे, कारण यावेळी अशा काही चुका होतात ज्या तुम्ही चुकूनही करू नये. आणि असे म्हटले जाते की जर तुम्ही नक्षत्र योग, ग्रह संक्रमण आणि भाद्र प्रभाव दरम्यान कोणतीही चूक केली तर त्यांचे परिणाम संपूर्ण वर्षभर तुम्हाला नशिबावर होऊ शकते. परंतु जर तुम्ही ते उपाय केले तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्याच वेळी केले तर तुम्हाला वर्षभर शुभ परिणाम मिळतील. आणि मग आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत की या राखीने याचा बंधनानंतर कोणत्या 5 भाग्यवान राशी आहे ज्याचे भाग्य पूर्णपणे बदलणार आहे. हो मित्रांनो, आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले आहे की 9 ऑगस्ट 2025 रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी नक्षत्र योग आणि भद्रा काळ याची सावली देखील एकत्र येत आहे. आणि वैदिक पंचांगानुसार श्रावण महिन्यामध्ये शुक्ल पक्षातील चतुर्दशी 9 ऑगस्ट रोजी रात्री उशिरापर्यंत 9 मिनिटापर्यंत राहील. त्यानंतर पौर्णिमा तिथी सुरू होईल. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर इंग्रजी कॅलेंडरनुसार श्रावण पौर्णिमा तारीख 9 ऑगस्ट 2025 रोजी रात्री उशिरा मिनिटाने सुरू होईल. या दिवशी जर तुम्ही माता लक्ष्मीची पूजा आणि कोणताही उपाय केला तर माता जी लक्ष्मी तुमच्यावरती आहे ती लवकरात लवकर प्रसन्न होईल. आम्ही तुम्हाला जे उपाय सांगणार आहोत त्यापैकी काही हे उपाय तुम्हाला माता लक्ष्मीचे वरदान देणारे उपाय आहेत आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळू शकतात. हे उपाय केल्यानंतर तुम्हाला स्वतःला असं दिसेल की तुमचा पैसा तुमच्या आयुष्यामध्ये चुंबकासारखा ओढला जाईल. म्हणूनच मित्रांनो, जर तुम्हाला असं वाटत असेल की माता लक्ष्मीजीचे आशीर्वाद तुमच्यावरती सदैव कायम तुमच्या कुटुंबावरती राहावेत आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्यावरती आयुष्यात प्रगती करावी आणि प्रत्येक कामात यश मिळवावे
तर हा व्हिडिओ मनापासून लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमची राशी देखील लिहा. नक्कीच मूळ तुमचा आहे, म्हणून तुमच्या राशीनुसार कोणते उपाय असू शकतात आणि नक्षत्र योग रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्हाला विशेष लाभ देऊ शकेल हे आम्ही तुम्हाला उत्तरात सांगू शकतो. उत्तर बघताना बरेच लोक असे विचार करतात की इतक्या सहजपणे पैसे कसे मिळू शकतात, तर लोकांनी कठोर परिश्रम का करावेत. पण ही तुमची नकारात्मक विचारसरणी आहे. या जगात सर्व श्रीमंत लोक केवळ कठोर परिश्रमाने नाही श्रीमंत होत नाही, तर ते फक्त नशिबावर अवलंबून आहे. ते फक्त नशिबावर अवलंबून राहत नाहीत, तर ते शुभ संयोग, एकादशी, अमावस्या, पौर्णिमा, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, फेरे असे विशेष योगा माझी आतुरतेने वाट पाहत असतात. कारण या शुभ प्रसंगी केलेले धार्मिक विधी आणि उपाय जीवनासाठी खूप खूप उपयोगी ठरत असतात. विद्वान ज्योतिषी देखील या दिवसाची खूप वाट पाहत असतात. जेव्हा हा शुभ काळ येतो तेव्हा ते विशेष साधना आणि विधी करतात. जर तुम्ही या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या उपायाचे पूर्ण श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने पालन केले तर माझ्यावर विश्वास ठेवा की तुमचे नशीब चमकण्यास वेळ लागणार नाही. तुमचे तात्काळ फायदे तर मिळतीलच, पण त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या जीवनातील वर्षभर तुम्हाला आयुष्यभर राहील. देवी लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद तुमच्यावरती बरसेल आणि तुमच्या आयुष्यातील सर्व बाजूने धनाचा वर्षा होताना दिसेल. यावेळी रक्षाबंधनाचा दिवस फक्त सण 9 ऑगस्ट 2025 रोजी आहे. या दिवशी नक्षत्र योग तयार झालेला आहे. यासोबतच या दिवशी भद्राची प्रभावही राहील. पण उपाय सांगण्यापूर्वी त्या 4 खास भाग्यवान राशीबद्दल जाणून घेऊया. त्यांच्यावर या दिवशी भगवान शिव आणि माता लक्ष्मीची असीम आशीर्वाद वर्षा होणार आहे. या राशी रक्षाबंधनाच्या दिवशी करोडपती होण्याच्या मार्गावर आहेत. 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी अद्भुत होणारे दिव्य असे अनुभव योग त्या दिवशी तयार होणार आहेत, ज्याला महालक्ष्मी योग म्हणतात. या योगामध्ये 4 राशींच्या लोकांचे आयुष्य अचानक पैशाचा पाऊस पडणार आहे आणि इतके पैसे असेल की नशीबही त्यांना करोडपती होण्यापासून रोखू शकणार नाही. या 4 भाग्यवान राशीपैकी पहिली मेष राशींच्या लोकांसाठी मेष राशी आहे. हे रक्षाबंधन खूप खास ठरणार आहे. भगवान शंकराची कृपा त्यांच्यावरती अत्यंत कृपा आशीर्वाद राहणार आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहणार आहे. या दिवशी तुमच्यावरती वर्षाव करेल, तुमचे नशीब चमकेल आणि तुमच्या घरात आनंदाने वातावरण असेल. तुमच्या घरात लक्ष्मीची कृपा स्थिर राहील, ज्यामुळे सर्व प्रकारच्या समस्या दूर होतील आणि तुम्हाला सर्व प्रकारच्या बाजूने आर्थिक लाभ मिळेल. हा काळ विशेष म्हणजे व्यावसायिक कामासाठी खूप फायदेशीर आहे. नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ खूप शुभ आहे आणि तुम्ही ते सुरू करू शकता. कोणत्याही नवीन उपक्रमासाठी यश निश्चित आहे. याशिवाय जर तुम्हाला कोणत्याही कराचा सामना करावा लागत असेल तर या रक्षाबंधनामध्ये तुम्हाला त्यातून आराम मिळू शकतो. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा आर्थिक संघ मजबूत होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती किंवा पगारवाढीची ही चांगली बातमी मिळू शकेल. एकंदरीत रक्षाबंधन हे मेष राशीच्या लोकांसाठी धन, आनंद आणि समृद्धी घेऊन येणार आहे. पुढील भाग्यवान राशी आहे कन्या. या 4 कन्या राशीच्या लोकांना या रक्षाबंधनावर माता लक्ष्मीचे अनंत आशीर्वाद मिळणार आहेत. तुमच्या आयुष्यात आनंद येईल आणि तुम्ही प्रत्येक क्षेत्रात काम प्रगती वाढत जाईल. व्यवसायात केलेले प्रयत्न यशस्वी होतील आणि नोकरी करणाऱ्या व्यक्तींना विशेष म्हणजे मोठा नफा मिळू लागेल. तुमच्या व जोडीदाराकडून तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर तुम्हाला या दिवशी चांगली बातमी मिळू शकते. अधिकच नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती किंवा पगारवाढ सुद्धा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय तुम्ही नवीन वाहन किंवा घर देखील खरेदी करू शकता. सामाजिक प्रतिष्ठा तुमची वाढू शकते. विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये यश मिळेल. सर्वात कठीण कामे देखील सहजपणे पूर्ण होतील. या दिवशी रक्षाबंधनात माता लक्ष्मी तुमच्यावरती पैशाचा वर्षाव करेल आणि म्हणून या वेळेचा पुरेपूर फायदा घ्या. तिसरी भाग्यवान राशी जी आहे ती रक्षाबंधनामध्ये तूळ राशीच्या लोकांना माता लक्ष्मीचा विशेष कृपा आशीर्वाद मिळणार आहे. तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होतील आणि तुम्हाला कामाच्या ठिकाणी प्रचंड यश मिळेल. पैसे कमवण्याचे सर्व मार्ग
उघडतील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील व तुमची नोकरीमध्ये पगारवाढ होईल आणि पदोन्नती शक्यता होईल. तर व्यावसायिकांना अचानक नफा मिळेल. तर जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा काळ खूप शुभयोग आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आनंद, शांती आणि समृद्धी वाढेल. पण तुळशीच्या राशीच्या लोकांनी ही संधी सोडू नये. चौथी आणि शेवटची भाग्यवान राशी आहे ती कुंभ. या शेवटच्या रक्षाबंधनाच्या दिवशी कुंभ राशीच्या लोकांना माता लक्ष्मीची विशेष कृपा होईल आणि जेव्हा तुम्ही काही विशेष कृपा कराल त्यात अडकलेली कामे पूर्ण होतील. आणि जर तुम्ही हे एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर ते परत तुमची मिळण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली होण्याची शक्यता आहे आणि तुमच्या व्यवसायामध्ये अचानक नफा होईल. कुटुंबामध्ये सुख समृद्धीची शांती चर्चा होईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.